वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरती माझ्या आयुष्यातला पहिला सन्मान श्री तुळजाभवानी प्रतिष्ठान देव कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी अर्थानं आपण ज्यांना या ठिकाणी शेतकऱ्याचे पुत्र म्हणून संबोधित केलेलं होतं ते आपल्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारलेला आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की आपण आम्हाला खऱ्या अर्थानं 5-10 मिनिटांमध्ये संबोधित करावं. सर्वप्रथम मला भाषण करता येत नाही. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरती माझ्या आयुष्यातला पहिला सन्मान श्री तुळजाभवानी प्रतिष्ठान देव दहीफळ ना श्री क्षेत्र देव दहीफळ यांनी तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने झाला. ही म्हणजे माझ्या कामाची पोचपावती आणि मला काम करण्यासाठीची अजून एक मोठी प्रेरणा. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना डोक्यामध्ये एकच आहे, माझा शेतकरी करोडपती झाला पाहिजे. आजपर्यंत हा विचार कोणीच केला नव्हता. कायमस्वरूपी शेतकऱ्याकडे बघताना प्रत्येक जण आपल्याकडे बघताना जाणवतं की आपण म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित घटक सगळ्यात. पण यांच्यासाठी काम करत असताना जो संघर्ष होता, शेती करताना घरची परिस्थिती बघताना तो संघर्ष सत्यात उतरून लेकरांची, शेतकऱ्याच्या पोराची, शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी जो वसा हातात घेतला होता तो एवढा मोठा होईल मी कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं. आज महाराष्ट्रामध्ये 35 लाख लोक फॉलो करतात मला. ते सगळं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम केला. मुळातच मी पण वारकरी संप्रदायामधूनच येतो. माझे आई वडील माळकरी, मी माळकरी. महिन्याची वारी पांडुरंगाच्या चरणी अर्पण असते आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच मी हे काम करू शकतो याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे. मला वारकरी संप्रदायाबद्दल सगळ्यात जास्त प्रेम असण्याचं कारण म्हणजे माझ्या देवाच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाहीये, तरी बी तो या जगाचा पालनहार आहे. देवाला माऊली म्हणलं जातं. एकमेव देव आहे ज्याला माऊली म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्यांची आई म्हणजे तो पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेनं, प्रेमानं आज मी हे सगळं उभा करू शकलो. पुनश्च एकदा आभार आहे. मी माझा हा जो सन्मान आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येकाच्या चरणी अर्पित करतो, माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पित करतो. आणि परत एकदा श्री तुळजाई प्रतिष्ठान डांगे महाराजांचे, बाळासाहेब डांगे साहेबांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. परत एकदा पुनश्च आभार. यानंतर आपल्या तुळजाभवानी प्रतिष्ठानला ज्यांनी खऱ्या अर्थानं भेट दिली असे डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब, अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, मी यांना अशी विनंती करतो की आपण सुद्धा आम्हाला संबोधित करावं. खरं म्हणजे महाराजांचं प्रवचन कीर्तन झाल्याच्या नंतर कुणी बोलू नये असा अलिखित नियम असतो, तो संप्रदायाने पाळायचा असतो. या नियमाला आपण छेद देतोय. प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की आधी येऊन बोललो असतं तर बरं वाटलं असतं. कारण फार कमी असे पाय राहिलेत की ज्या पायांकडे आम्हाला आदराने बघावं असं वाटतं. असा मला भरपूर भारतामध्ये फिरत असताना ते म्हणतात की महाराष्ट्र असं काय. मी म्हणत असतो महाराष्ट्र एक असं राज्य आहे, इतर राज्याला भूगोल आहे. उत्तर प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे. पण भारतामध्ये एकच असं राष्ट्र आहे की ज्याला महा प्लस राष्ट्र असं म्हटलं जातं. म्हणून आम्ही भाग्यवान आहे की छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. ख्रिसमसच्या सुट्ट्या महाराष्ट्रातली अनेक लोक करत असतात, पण परवा प्रत्येक वेळेस आम्ही ख्रिसमसच्या सुट्ट्याला छत्रपती शिवरायांच्या 3 ते 4 किल्ल्याला भेटी देत असतो. गेल्या 30 वर्षापासून अखंड हे चालू असतं. पन्हाळा ते पावनखिंड मोहीम आमची जुलैमध्ये असते. त्यामुळे क्वचितच काही वेळेस वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये देखील आम्हाला सामील होता
येतं. काही वेळेस झालो, पण काही वेळेस आम्हाला पन्हाळा ते पावनखिंड ही जी मोहीम आहे ती सातत्याने करत असतो. वारकरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार जो आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो. बऱ्याच लोकांना चिंता पडली होती की महाराष्ट्राचं आता कसं होईल आणि बीड जिल्ह्याचं कसं होईल. मी बाहेर ज्यावेळेस जातो ना, परिचय देत असताना महाराष्ट्रातलं मोठं पद आल्याच्या नंतर बीड म्हणल्याच्या नंतर समोरची माणसं पॉज देतात, थोडा वेळ थांबतात, आमच्याकडे बघण्याचा त्यांचा चष्मा बदलतो. पण मी असं छातीवर हात ठोकून सांगतो, यस आम्ही बीडचे आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. बस कोणी बीड बदनाम करण्यासाठी नाही, बीडमध्ये चांगल्या गोष्टी घडतायत. आणि मला खात्री आहे, ज्या मातीला संत ज्ञानोबांचा वारसा, ज्या मातीला जगद्गुरु जगज्योती तुकोबांचा वारसा आहे, ती माती या महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं करण्यासाठी नाही, एकत्र गुंपण्यासाठी असे कार्यक्रम असतात. आम्ही सातत्याने म्हणत असतो की महाराष्ट्र जिवंत काय आहे, तर जिवंत आयुष्यभर राहणार. त्याचं कारण आहे अशा सत्संगांमधून, अशा प्रवचनामधून महादेव शास्त्री सारखे जे महाराज आहेत, समाजाचं प्रबोधन करून एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे हे अशी कार्यक्रम आहेत आणि चाललीच पाहिजेत. मी खरं तर कपाळकरंट आहे की मी बऱ्याच दिवसापासून यायला पाहिजे. मीही स्वतः मंदिर केलंय, मोठं सगळं केलंय. महाराज दर्शन घेतल्याच्या नंतर असं वाटलं की अफझल्याच्या वधाच्या वेळेस ज्यावेळेस भवानी माता प्रकट देऊन तलवार देते काय, अशा पद्धतीचं ते उग्र स्वरूप मला चांगलं पाहायला मिळालं. लढाई मातेचं देखील तसंच दर्शन झालं. बाळासाहेब, तुम्ही फार सांप्रदायिक वारशामध्ये फार मोठे आहात. महाराष्ट्राच्या मातीला शाप आहे. माणसं मातीत गेल्याच्या नंतर माणसं मोठी करतात, परंतु आपल्या इतक्या जवळचा परिसरातला मला तुमचा सार्थ अभिमान आहे. खूप चांगल्या पद्धतीनं पारमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊन आनंद घ्यायचा हे फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये नशिबात असतं. आणि तुम्ही ही सगळी माला या ठिकाणी गुंफता, दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवता. मी उत्तरार्धात माझी विनंती, मी जास्त वेळ बोलत नाही, परंतु खरं तर माझ्याकडनं चुकलं. अशा ठिकाणच्या कार्यक्रमाला मी आयुष्यमानचे कार्ड मोफत द्यायला पाहिजेत, अशा पद्धतीचे कॅम्प लावायला पाहिजे इथून पुढं. आज मला कदाचित या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर मनात आलं, ह्याच्यापेक्षा मोठं व्यासपीठ कुठलं असेल. या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला जे भक्त येतील त्यांना आयुष्यमानचं मोफत कार्ड माझ्याकडनं मिळून जाईल. माझी विनंती आहे की आपण स्वतः आयुष्यमानचे कार्ड काढा. 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्याचं माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हे मुख्यमंत्री महोदयांचं, देवेंद्रजींचं स्वप्न, ह्या दोन्ही योजनेचा मी अध्यक्ष आहे, मी बीडचा आहे. आपण वंचित राहू नये, आपल्याला ही सेवेची गरजच पडू नये. परंतु जसा सृष्टी निर्माण झाली तसे आजार निर्माण झाले आणि आपण आजारी पडल्याच्या नंतर पुन्हा माझ्याकडे धावता, मी इथं आपल्या सेवेत असतो. आपले आयुष्यमानचे कार्ड आपण सगळेजण काढावे अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचे सन्मान तर झालेलेच आहेत, पण चुकून जर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर क्षमा करा अशी आशा बाळगतो. दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी आलेला आहात. पुढीलही वर्षी असंच तुळजाभवानी प्रतिष्ठानला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी मी